Hello and welcome to my home law classes. Now we are going to deal with a fresh question from the syllabus of professional ethics, and that is bar bench relationship. समजून घ्या. Administration of justice is a very important part of the progress of any country. Okay. न्याय व्यवस्था हे कुठल्याही देशाच्या प्रगतीमध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मधले जे दोन महत्वाचे पार्टनर आहेत, ते दोन महत्वाचे पार्टनर कोण आहेत सांगा, तर बार आणि बेंच. म्हणजेच कोण सांगा, तर बार म्हणजे प्लेस वेअर द ग्रुप ऑफ ऍडव्होकेट सीट्स. ओके. तर बार म्हणजे काय सांगा, तर ऍडव्होकेटना रिप्रेझेंट करणारा पार्ट आहे. आणि बेंच म्हणजे काय, तर अ प्लेस वेअर ग्रुप ऑफ जजेस सिट. ओके. सो बार म्हणजे ऍडव्होकेट आणि बेंच म्हणजे जजेस. सो ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये बार आणि बेंच म्हणजे जजेस आणि ऍडव्होकेट मधलं रिलेशनशिप हेल्दी असणं फार गरजेचं आहे. सो हाऊ इट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज मीन बाय बार, व्हॉट इज मीन बाय बेंच, हाऊ द रिलेशनशिप शुड बी, हाऊ द बार बेंच शुड बिहेव टुवर्ड्स बेंच, हाऊ बेंच बिहेव टुवर्ड्स द बार. Both things we are going to see. I'll share the screen with all of you and we will deal in detail. रोमन वन काय घेणार सांगा, तर इंट्रोडक्शन ऍज युजल. हा, अकॉर्डिंग टू जस्टिस सी.एल. आनंद, बार अँड बेंच बोथ आर द इम्पॉर्टंट पिलर ऑफ द सिस्टम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. जस्टिस सी.एल. आनंदने सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस साठी दोन महत्वाचे पिलर आहेत, आणि ते कोणाला सांगा, तर बार आणि बेंच. म्युच्युअल रिस्पेक्ट देअरफॉर इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ गुड रिलेशन बिटवीन बार अँड बेंच. जर आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस करायचं असेल तर बार आणि बेंच मध्ये गुड रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस इज समथिंग विच ओनली रिलेट टू द बेंच और ओनली रिलेट टू द बार. हा, रादर बोथ बेंच अँड बार नेसेसरी फॉर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. बघा, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस फक्त बेंचशी किंवा फक्त बारशी रिलेट करत नाही, तर दोन्ही तेवढंच काय सांगा, तर आवश्यक आहे त्याच्यासाठी. हा, we are going to make Roman 1 introduction. Huh? According to Justice C.L. Anand, bar and bench both are important pillar of the system of administration of justice. Administration of justice मध्ये दोघं इक्वली इम्पॉर्टंट आहेत, राईट. बार पण तेवढंच महत्वाचं आहे, बेंच पण तेवढंच महत्वाचं आहे. म्युच्युअल रिस्पेक्ट देअरफॉर इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द गुड रिलेशन बिटवीन बार अँड बेंच. त्यामुळे बार आणि बेंच मध्ये म्युच्युअल रिलेशनशिप असणं फार आवश्यक आहे. Administration of justice is not something which only relate to the bench or only relate to the bar. Administration of justice न्यायाचं व्यवस्था आपण फक्त बार पण नाही करू शकत, म्हणजे ऍडव्होकेट फक्त करू शकत नाहीत, किंवा फक्त बेंच म्हणजे फक्त जजेस पण नाही करू शकत. रादर बोथ द बेंच अँड द बार आर नेसेसरी फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ओके. आणि म्हणूनच ऍडव्होकेट ऍक्ट 1961 ना put some duties on the advocate for creating the good relationship between the bench and bar. बेंच आणि बार मध्ये गुड रिलेशनशिप व्हावं म्हणून काही ड्युटीज ऍडव्होकेट वरती टाकलेल्या. दस बार बेंच रिलेशनशिप कॅन बी डिस्कस्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. रोमन 1 करायचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर बघा रोमन 2 काय करणार तुम्ही, बॅक अगेन आपला मूळ मुद्दा बार बेंच रिलेशनशिप, हे तुमचं रोमन 2 होणार आहे. हा, रोमन 2 मध्ये मग काय करणार सांगा, तर पहिलं कॅपिटल ए करायचा, मिनिंग ऑफ बार बेंच आणि कोर्ट. हा, हे करायचं कॅपिटल 2 रोमन 2 मध्ये. हा, त्यात स्मॉल ए मिनिंग ऑफ द बार अँड बेंच. सॉरी, किंवा डिरेक्टली असं करू शकता तुम्ही, स्मॉल ए मिनिंग ऑफ बार फक्त घ्या. हा, बार म्हणजे वकिलांना रिप्रेझेंट करणारी इन्स्टिट्यूट आहे, समजून घ्या. हा, meaning of the bar. Bar is a collective term for the attorneys who are licensed to practice in the court or a particular court of any state. बार म्हणजे काय सांगा, तर एक कलेक्टिव्ह नाव आहे कुणाला, अटॉर्नीजना, वकिलांना, ज्यांना प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स दिलेलं आहे. who are licensed to practice in the court or a particular court of any state. Then number 2 definition bar चीज बघा काय देतोय आपण. The term bar was originated in England. बार ह्या शब्दाचं ओरिजिन कुठे सांगा, तर इंग्लंड मध्ये आहे. हा, विथ द पार्टिशन ऑफ द बार फिक्स्ड फॉर डिवाइडिंग द कोर्ट हॉल इनटू द टू पार्ट फॉर द पर्पज ऑफ सेपरेटिंग लॉयर अँड ऑफिसर ऑफ द कोर्ट फ्रॉम द सुटर अँड अदर लीगल जनरल पब्लिक. बार आणि बेंच हे दोन शब्द आणून इंग्लंड मध्ये काय केलं सांगा, तर कोर्टाला डिवाइड केलं. ऍडव्होकेटची बसायची जागा म्हणजे बार,
जजेसची बसायची जागा म्हणजे काय सांगा तर बेंच असं कन्सिडर केलेलं होतं तिथं. हा देन तिसरी डेफिनेशन बारची काय बघा. द सेम डिक्शनरी हॅज ऑल्सो डिफाईन द वर्ड बार म्हणजे होल बॉडी ऑफ द लॉयर्स. कोण आहे बार म्हणजे होल बॉडी ऑफ द लॉयर्स क्वालिफाईड टू प्रॅक्टिस in a given court or a jurisdiction, the legal profession or organized subset of it. हा so legal profession म्हणजे बार आहे. होल बॉडी ऑफ द लॉयर ज्यांना प्रॅक्टिस करायला परवानगी दिलेली आहे. who are qualified to practice म्हणजे काय सांगा तर बार आहे. हा at present bar means a particular part of the courtroom where lawyers sit. at present bar म्हणजे काय सांगा तर कोर्टरूमचा तो हिस्सा जिथे लॉयर्स काय होतात सांगा तर बसतात तो म्हणजे काय सांगा तर बार आहे. हा नंबर 2 बघा. मीनिंग ऑफ द बेंच. बार नंतर काय बघायचं आपल्याला बेंच या शब्दाचा अर्थ बघायचा आहे. बेंच मीन्स ऑल द जजेस टेकन टुगेदर ऍज डिस्टिंग्विश फ्रॉम द बार. बेंच म्हणजे काय सांगा ऑल द जजेस टेकन टुगेदर सगळे जजेस मिळून बेंच आहे तिथं. बार द नेम फॉर ऑल द मेंबर ऑफ द लिगल प्रोफेशन आहे. लिगल प्रोफेशनचे मेंबर म्हणजे बार. हा आणि बेंच इज दॅट पार्ट ऑफ द कोर्ट कन्सिडर्ड इन इट्स ऑफिशियल कपॅसिटी while the judges are sitting. बेंच म्हणजे काय सांगा तर जजेस जिथं बसतात ज्या वेळेला ते कोर्टात बसलेले असतात त्यावेळेचं जे प्लेस आहे ते म्हणजे काय सांगा तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ बेंच. स्मॉल ए केलं बारचं मिनिंग, स्मॉल बी केलं बेंचचं मिनिंग. आता स्मॉल सी करून टाकायचं मिनिंग ऑफ द टर्म कोर्ट. कोर्ट म्हणजे काय सांगा तर कोर्ट इज अ प्लेस वेअर लिगल केसेस आर हर्ड बाय दोज पर्सन्स मॅजिस्ट्रेट जजेस और अदर ऑफिसर्स while lawyer participate as officer of the court to assist the court in an appropriate manner in the administration of justice. Court म्हणजे असं प्लेस त्या लिगल केसेस हिअर केले जातात. त्या लिगल केसेस जजेस मॅजिस्ट्रेट अदर ऑफिसर्स हिअर करतात आणि त्यांना त्या केसेस हिअर करण्यामध्ये लॉयर काय करतात सांगा तर असिस्ट करतात ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये. हा आणखीन एक कोर्टची डेफिनेशन काय बघा. कोर्ट इज द बॉडी ऑफ द मेन इलेक्टेड और अपॉइंटेड अंडर द कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉ ऑफ स्टेट and vested with the power of rendering judgment. कोर्ट म्हणजे एक बॉडी आहे. हा कॉन्स्टिट्यूशन किंवा देशाच्या लॉ न ती अपॉइंट केलेली आहे जिथे जजमेंट दिले जातात. हा इश्युइंग काय लिहिलंय बघा तिथं. हा इश्युइंग रीट्स और हिअरिंग अँड डिसाइडिंग अपील. जिथे रीट्स दाखल होतात हिअरिंग होते केसचं अपील होते ते म्हणजे काय सांगा तर कोर्ट आहे. सो पहिल्या पॉइंट मध्ये आपण 3 टर्म काय केलं सांगा तर डिस्कस केल्या राईट. बार म्हणजे कोण, बेंच म्हणजे कोण आणि कोर्ट म्हणजे कोण. हा ह्या 3 टर्म काय केलं सांगा आपण फर्स्ट पॉइंट मध्ये डिस्कस केलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट जो आपण डिस्कस करणार आहे की नाही तो नेक्स्ट पॉइंट काय सांगा तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय करायचं सांगा तर इथे डिस्कस करायचं तो बार बेंच रिलेशनशिप. हे रोमन 3 करायचं वरती इथं नाही आहे. हा पण तुम्ही इथं 3 आकडा टाका आणि तो रोमन 3 काय करा बार बेंच रिलेशन. रोमन 3 बार बेंच रिलेशन. मग बार बेंच रिलेशन मध्ये सगळ्यात आधी कुणाचा रोल बघायला पाहिजे सांगा आपल्याला तर वी नीड टू सी द रोल ऑफ द जजेस. बार बेंच रिलेशन हा पॉइंट केला त्यात कॅपिटल ए करायचा रोल ऑफ द जजेस. जजेसचा याच्यामध्ये काय रोल आहे बघा. हा as per Justice C.L. Anand, there is no office in the state of such a power as that of the judge. जजना जेवढ्या पॉवर आहेत दुसऱ्या कुठल्याही ऑफिसरला तेवढ्या पॉवर नाही आहेत. जजेस होल्ड द पॉवर विच इज इमेन्सली ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी अदर फंक्शनरी. दुसऱ्या कुठल्याही बॉडीपेक्षा जास्त पॉवर जजेस नाही. द सिटीजन्स लाईफ लिबर्टी आपलं नाही का आयुष्य आपली लिबर्टी आपली रेप्युटेशन आपली प्रॉपर्टी आपली बॉडी पर्सनल आपलं डोमेस्टिक हॅपीनेस सब्जेक्ट टू द विजडम ऑफ द जजेस अँड हँग ऑन देअर डिसिजन. सगळं जजेस वरती आहे. सो जजेसची ड्युटी काय सांगा तर खूप महत्वाची आहे. म्हणून इथपर्यंत घेऊन लास्ट वाक्य घ्यायचं डिरेक्टली. अ स्ट्रॉंग इम्पार्शियल अँड केपेबल ज्युडिशरी इज द ग्रेटेस्ट नीड ऑफ द स्टेट. त्यामुळे एक स्ट्रॉंग इम्पार्शियल म्हणजे निपक्षपाती कुणाकडे पक्षपात न करणारी ज्युडिशरी आपल्या देशाच्या दृष्टीने काय सांगा तर फार महत्वाची आहे तिथं. हा देन बी पॉइंट करायचा ड्युटीज ऑफ द जजेस. बी पॉइंट काय करणार सांगा ड्युटीज ऑफ द जजेस राईट. आता बघा जजेसच्या ड्युटीज काय ऑन अकाउंट ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ जजेस इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सोसायटी. हा जजेस शुड परफॉर्म द फॉलोइंग ड्युटीज. नंबर 1 a judge must discharge his duty without fear or favor affection. कुठल्याही फिअर फेवर शिवाय जजेसने आपली ड्युटी परफॉर्म करायला पाहिजे. A judge must not allow himself
to be subjected to any influence other than the influence of law and justice. लॉ आणि जस्टिस वर कुठलाही दुसरा प्रभाव जजेस वर नको. नंबर 3, जज मस्ट बी कसं पाहिजे, निपक्षपाती, इम्पार्शियल पाहिजे, अँड मस्ट डू एव्हरीथिंग फॉर द जस्टिस अँड नथिंग फॉर हिमसेल्फ. सगळं न्यायासाठी, स्वतःसाठी काहीच नाही. चौथा मुद्दा, अन इम्पॉर्टंट ड्युटी which the judges put to the bar is of a consideration and courtesy. He should possess calm temper. जज शांत स्वभावाचे पाहिजेत. बारच्या टुवर्ड्स सन्मानानं त्यांची वागणूक असायला पाहिजे. पाचवा मुद्दा, अ जज शुड हॅव द पेशन्स अँड ग्रॅव्हिटी ऑफ हिअरिंग. बार म्हणजे ऍडव्होकेट जी केस सांगतायत ती त्यांनी शांतपणे हिअर करायला पाहिजे. ही शुड अलाउ अन ऍडव्होकेट और पार्टी फुलेस्ट अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट हिज केस. ऍडव्होकेटना पार्टीला त्याची बाजू पूर्ण मांडायची संधी जजनी द्यायला पाहिजे. देन अ जज शुड रिस्पेक्ट द प्रिव्हिलेजेस ऑफ बार. लक्षात घ्या, बारच्या प्रिव्हिलेजेसना जजनी रिस्पेक्ट करायला पाहिजे. इट इज द राईट ऑफ काउन्सिल टू इन्सिस्ट दॅट ही विल बी गिव्हन अ patent hearing so long as in a respectful and relevant in his argument. ओके, प्रत्येक काउन्सिलचा अधिकार आहे की त्यांना त्यांचे आर्ग्युमेंट मांडायचा संधी मिळायला पाहिजे. सातवा मुद्दा, अ जज शुड सिट विथ अ रिसेप्टिव्ह माइंड. स्वीकारण्याची, ऐकायची तयारी पाहिजे, रिसेप्टिव्ह माइंड पाहिजे जजचा. नो जज शुड फॉर्म द ओपिनियन रिगार्डिंग द मेरिट ऑफ केस टिल ही हॅज हर्ड द पार्टी. जोपर्यंत तुम्ही पूर्ण सगळं केसचे मेरिट ऐकत नाही तोपर्यंत कुठलेही डिसिजन घेता कामा नये. A judge should avoid interruption of the counsel in the argument and in the examination of witness. ज्यावेळेला काउन्सिल म्हणजे बार आर्ग्युमेंट करते, म्हणजे ऍडव्होकेट आर्ग्युमेंट करतात त्यावेळेला जजनी इंटरप्ट करता कामा नये तिथं. त्याच्यानंतर बघा, अ जज शुड अवॉइड अ कॉन्ट्रावर्शियल मॅनर और अ टोन इन अड्रेसिंग द काउन्सिल, लिटिगंट और विटनेस. कुठला पण वादातीत भाषेत जजनी काउन्सिल बरोबर, ऍडव्होकेट बरोबर, लिटिगंट्स बरोबर बोलायचं नाही आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट ड्युटी ऑफ द जज टुवर्ड द बार काय बघा, नो जज शुड डिझायर दॅट द बार शुड बी सर्वाइव्ह. कुठल्याही जजने असं डिझायर नाही करायला पाहिजे की बार म्हणजे ऍडव्होकेट म्हणजे त्यांच्या सेवेसाठी आहेत, सर्व्हिससाठी आहेत, एक्सेट्रा. नंतर कॅपिटल सी करायचा. ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट इन द कोर्ट. ऍडव्होकेटच्या ड्युटीज काय आहेत कोर्टाच्या टुवर्ड्स, बघा काय लिहिलंय तिथं. कॅपिटल सी करायचं, ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट इन द कोर्ट. ओके, ऍडव्होकेट काय सांगा तर ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे. ओके, सो दे आर एक्सपेक्टेड टू असिस्ट द कोर्ट इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. न्यायाच्या व्यवस्थापनामध्ये वकिलांनी कोर्टाला मदत करावी असं एक्सपेक्टेड आहे. ऍडव्होकेट कलेक्ट द मटेरियल रिलेटिंग टू द केस and thereby assist the court in arriving at a correct judgment. ऍडव्होकेट काय करतात सांगा तर केसचं मटेरियल कलेक्ट करतात, कोर्टाला एका फायनल जजमेंट पर्यंत यायला मदत करत असतात. Advocate is a partner with the judiciary in the administration of justice. So, following are the duties of the advocate in the court. Okay, number 1, advocate is an officer of the court. So, they are required to maintain towards the court respectful attitude. कोर्टाच्या टुवर्ड्स त्यांचा रिस्पेक्टफुल ऍटिट्यूड पाहिजे. नंबर 2, an advocate is required to conduct himself with the dignity and respect during the presentation of the case. केसचं प्रेझेंटेशन करताना सन्मानानं, डिग्निटीनं ऍडव्होकेटनी कोर्टात प्रेझेंटेशन पाहिजे केलेलं केसचं. नंबर 3, an advocate should not influence the decision of the court by any illegal or improper means. ऍडव्होकेट काय करायला नाही पाहिजे सांगा तर कुठलं पण इलिगल, बेकायदेशीर An advocate should not influence the decision of the court by illegal or improper means. कुठलेही बेकायदेशीर माध्यम वापरून ऍडव्होकेटनी केसला इन्फ्लुअन्स करायचा नाहीये. Then an advocate should not communicate with the judge relating to the pending case. केस पेंडिंग असताना त्या केसवर पर्सनल कम्युनिकेशन जज बरोबर कुठलंही करायचं नाहीये. An advocate should make the effort to restrain and prevent client from resorting an unfair practices in relation to the court. Even क्लायंट जरी म्हणत असेल की आपण जजना भेटू, असं करू तसं करू, तर कुठलंही अनफेअर प्रॅक्टिस करण्यापासून क्लायंटला थांबवणं ही पण ऍडव्होकेटची ड्युटी आहे. देन ऍडव्होकेट शुड नॉट कन्सिडर हिमसेल्फ मियर माउथपीस ऑफ द क्लायंट. ऍडव्होकेट म्हणजे फक्त क्लायंटच्या हातातलं माउथपीस नाही आहे, त्यामुळे ऍडव्होकेटने स्वतःची बुद्धी वापरायची आहे. शुड एक्सरसाइज हिज ओन जजमेंट. ओके, देन 7वा मुद्दा, an advocate should not use intemperate language during the argument in the court. कोर्टातल्या आर्ग्युमेंट मध्ये कुठली असभ्य भाषा
त्यांनी वापरायची नाही आहे. आठवा, an advocate should make an accurate statement of fact and should not twist them. ओके, ऍडव्होकेटनी जे काही स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे कारण नसताना ट्विस्ट नाही करायचं आहे, मुद्द्याला धरून आर्ग्युमेंट करायचं आहे. ऍडव्होकेट शुड नॉट मिसगाईड द कोर्ट बाय सायटिंग नोईंगली अन ओव्हररूल डिसिजन और रिपील्ड स्टॅट्यूट. जाणीवपूर्वक कोर्टाला कुठे मिसगाईड नाही करायचं आहे. Then an advocate should uphold the dignity and decorum of the court and should not do anything which bring the court into disrepute. Okay, advocate ना कुठेही कोर्टाची डिग्निटी, सन्मान, कोर्टाचा डेकोरम बिघडेल असं वागायचं नाहीये, कोर्टाची रेप्युटेशन खराब होईल असं वागायचं नाहीये. सो advocate should perform the duties of the lawyer toward court which have been codified by the Bar Council of India. बार काउन्सिल ऑफ इंडियाने ज्या ड्युटीज दिलेल्या आहेत त्या ऍडव्होकेटनं फॉलो करायच्या. रोमन वर इंट्रोडक्शन केलं, रोमन टू बारचं मिनिंग डेफिनेशन, रोमन टू बार बेंच कोर्टचं मिनिंग डेफिनेशन केलं. त्यात 3 पॉइंट केलेले, ए बार, बी बेंच, सी कोर्ट. हा, रोमन 3 जे केलं होतं ते आपण बार बेंच रिलेशन केलं होतं आणि त्यात दोन्हीच्या ड्युटी टाकल्या आपण. ऍडव्होकेटच्या पण ड्युटी टाकल्या टुवर्ड्स कोर्ट आणि कोर्टाच्या ड्युटी टाकल्या टुवर्ड्स ऍडव्होकेट. आणि आता हा रोमन 4 अगदी थोडक्यात एक टाकायचा आहे, बार बेंच रिलेशन, नेचर ऑफ द बार बेंच रिलेशन. हा रोमन 4 करायचा आहे. हा, नेचर ऑफ द बार बेंच रिलेशन वरती नुसतं घेतलं, आता हे नेचर ऑफ द बार बेंच रिलेशन रोमन 4 करायचं. म्युच्युअल रिस्पेक्ट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द कॉर्डियल रिलेशन बिटवीन बेंच अँड बार. दोघं एकमेकांना रिस्पेक्ट करणं, म्युच्युअल रिस्पेक्ट गरजेचं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस इज नॉट समथिंग विच कन्सर्न टू द बेंच ओनली रिलेट नाही आहे, इट कन्सर्न बार ऍज वेल. ऍक्च्युली जजेस आणि ऍडव्होकेट दोघं कॉम्प्लिमेंटरी आहेत, लक्षात घ्या, विरोधी नाही, सपोर्टिव्ह आहेत एकमेकांना, कॉम्प्लिमेंटरी आहेत. बार इज द प्रिन्सिपल ग्राउंड फॉर रिक्रुटिंग द जजेस, सो दे बोथ बिलॉंग टू सेम कम्युनिटीला बिलॉंग करतात. They should maintain cordial relation, but on account of the nature of duties to be discharged by advocate and judges, they may get into the dialogue sometime. हा, humorous sometime, hard sometime, heated. हा, अर्थात केस चालू असताना कधीतरी चेष्टा मस्करी होईल, कधीतरी जोरात हार्श लँग्वेज मध्ये पण बोलणं होईल. हा, पण दोन्हीचा बॅलन्स करणं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस साठी फार आवश्यक आहे. सो in the word of the Robuston, an advocate is at a liberty for addressing the court in a regular course to combat and contest strongly an adverse view of the judge, okay, or judge expressed on the case during the course of argument, to object and protest against any course which the judge may take. An advocate think irregular or detrimental to the interest of his client. हा, बघा, अर्थात एकमेकांना ऍड्रेस करताना ते एकमेकांना अपोज करू शकतात, पण ह्या पॅरेग्राफची काही गरज नाही, काय फक्त फर्स्ट पॅरेग्राफ घ्या हा आणि लास्ट पॅरेग्राफचं थोडंसं मटेरियल वापरा आणि मग बस करा. इन विनयचंद्र मिश्राज केस, सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व ऍडव्होकेट नीड नॉट बी सब सर्वंट टू द कोर्ट. ऍडव्होकेट काय सर्वंट नाही आहे while presenting his case and not to put forward his argument merely because the court is against him, but he has to put forth his effort to pursue the court. हा, इथपर्यंत टाका. हा, फक्त कोर्टाला परस्यूड म्हणजे कन्व्हिन्स, मन वळवण्याचा प्रयत्न मात्र ऍडव्होकेटनी करायला पाहिजे तिथं. ओके, सो इन शॉर्ट बार बेंच रिलेशनशिप हा क्वेश्चन इथे काय होतोय सांगा, तर आपला एंड होतोय. रोमन 1 इंट्रोडक्शन द्यायचं, रोमन 2 बार बेंच अँड कोर्टचं मिनिंग डेफिनेशन टाकायचं, त्यात ए बी सी, बारचं मिनिंग ए, बेंचचं मिनिंग बी आणि कोर्टचं मिनिंग सी. रोमन 3 करायचा बार बेंच रिलेशन, त्यात 1 पॉइंट करायचा ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स बार, 1 पॉइंट करायचं, सॉरी माय मिस्टेक, ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स जजेस म्हणजे बार ड्युटीज टुवर्ड्स बेंच, आणि दुसरा पॉइंट करायचा जजेस ड्युटीज टुवर्ड्स बार, म्हणजेच काय सांगा तर बेंच ड्युटी टुवर्ड्स बार, आणि लास्ट पॉइंट करायचा नेचर ऑफ द बार बेंच रिलेशनशिप, आणि कन्क्लुजन टाकून द्यायचं. ब्रॉड आला तरी लिहिता येईल, शॉर्ट आला तरी लिहिता येईल. बाय द वे तुमचा हा बार बेंच रिलेशनशिप मोस्टली शॉर्ट नोटला येणारा, व्हेरी रेअरली ब्रॉड क्वेश्चन येणारा क्वेश्चन काय होतं सांगा तर एंड होतोय. लक्षात आला काय बघा तुम्हाला?